राज्यभरातल्या बातम्यांचा वेध घेतल्यानंतर एक महत्त्वाची बातमी आहे। विधानसभेच्या महायुतीच्या विजयानंतर आता शिंदे सेनेच्या दीपक केसरकरांची प्रतिक्रिया पुढे आलेली आहे। बाळासाहेबांचा खरा वारसदार हा त्यांच्या विचारांचा वारसदार आहे असं म्हणत केसरकरांनी ठाकरेंना टोला लगावलाय। केसरकर सावंतवाडीतून निवडून आलेत। ठाकरे बाळासाहेबांच्या संपत्तीचे वारसदार असतील मात्र विचारांचे नाही असं देखील केसरकर म्हणालेत। शिवाय ज्यांना बाळासाहेबांच्या विचारांसोबत चालायचंय आणि काँग्रेसची साथ सोडायची आहे ते आमच्यासोबत येऊ शकतात असं आवाहन देखील दीपक केसरकरांनी आता उरलेल्या ठाकरे गटाच्या आमदारांना केलेलं आहे। एक बाळासाहेबांचा विचार जो घेऊन शिंदे साहेबांनी एवढं मोठं बंड महाराष्ट्रामध्ये केलं आणि त्यांनी हे सिद्ध करून दाखवलं की बाळासाहेबांचा खरा वारसदार हा त्यांच्या विचाराचा वारसदार असू शकतो। न्यायालयामध्ये त्यांचा निकाल लागलेला आहे आणि त्याच्यामुळे याच्यापुढे त्यांना स्वतःला बाळासाहेबांचा वारसदार म्हणता येणार नाही। ते त्यांच्या संपत्तीचे वारसदार असू शकतात परंतु विचाराचे वारसदार आणि खरं शिवसैनिक हे एकनाथ शिंदे साहेबच आहेत। परंतु ज्यांना बाळासाहेबांच्या विचाराबरोबर यायचं आणि काँग्रेसची साथ सोडायची आहे त्यांना नेहमीच दरवाजे उघडे असतात।